शेतकरी विरोधी धोरणाविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला। कांदा बटाट्याचा जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश आणि अपुरे हमीभाव या मुद्द्यांवरून त्यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले। कांदा बटाट्याची दरवाढ रोखण्यासाठी नुकताच त्यांचा जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश करण्याचा निर्णय केंद्राने घेतला। शेतकऱ्यांना 4 पैसे मिळवण्याची संधी हिरावून घेणार असाल तर आपला या निर्णयास विरोध राहील, तसे पत्रही आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषी मंत्र्यांना पाठवलं आहे। तसेच मागील सरकारच्या काळात कृषी मूल्य आयोगाने घाईघाईने केलेल्या शिफारशींचे आकलन करून न घेता त्या जशाच्या तशा स्वीकारण्यात आल्या आहेत। त्यामध्ये कापूस आणि भाताच्या किमतीत फक्त 50 रुपयांनी वाढ झाली, तर सोयाबीन, भुईमूग आणि मक्याच्या किमतीत वाढ झाली नाही। गेल्या वर्षभरात शेतीचा उत्पादन खर्च 15 ते 16 रुपयांनी वाढला आहे, तर आधारभूत किमतीत केवळ 1 ते 2% वाढ झाली। महागाईवर नियंत्रण आणण्याच्या नावाखाली फक्त शेतकऱ्यांचाच बळी का घेता, असा प्रश्न शेट्टी यांनी विचारला। यामध्ये दुरुस्ती करण्याचे ठराव आम्ही दिले आहेत, मात्र दुरुस्ती होणार नसेल तर आम्हाला रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा त्यांनी दिला। यूपीए सरकारची शेतकरी विरोधी धोरणेच एनडीए सरकारही राबविणार असेल तर आम्ही स्वस्थ बसू शकत नाही, असं ते म्हणाले।